नमस्कार मैत्रिणींनो, स्वामिनी फॅशन डिझायनिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, काल आपण कटोरीचा फ्रंट तयार केला होता. आपण दुसरं ब्लाऊज शिकतोय, अस्तरचा ब्लाऊज, कटोरीचा ब्लाऊज, आणि आपण त्यामध्ये काल आपण फ्रंट तयार केले होते आणि आज आपल्याला ब्लाऊजचा बॅक तयार करायचा आहे. हा आहे आपला बॅक, हे बघा. आणि बॅकला आपण हा जो गळा आहे हा मार्क करून घेतला आहे. गळा मार्क करताना गळ्याच्या वरची जी साईड आहे तिथे 2.25 इंच माप मोजलं आहे आपण, आणि बॅकला 2.5 इंच, आणि हा चौकोन कंप्लीट करून तिथे गोलाकार आकार दिला आहे. आता हा जो आकार दिला आपण तो आकार कट करून घ्यायचा आहे आपल्याला. कट केल्यानंतर त्याला कॅनव्हस लावून घेतला आहे मी. कॅनव्हससाठी मी तुम्हाला कॅनव्हस कसा लावायचा हे मी सेपरेट व्हिडिओ घेणार आहे ज्यावेळेस आपले डिझाईनचे गळे असतील. आता मी लावून घेतला आहे. कॅनव्हस ऑप्शनला आहे, तुम्हाला लावायचा नसेल तर लावू नका. आता कॅनव्हस लावल्यानंतर आपल्याला हा गळा गोलाकार शिवून घ्यायचा आहे. गळा शिवण्या अगोदर जर तुम्हाला गळा गोलाकार शिवता येणार नसेल तर जो पेन आहे किंवा खडू आहे तुमच्याजवळ त्याने गळा गोल डॅश 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 करून घ्या, किंवा गोलाकार हाताने आखून घ्या, आणि जो मार्क केला आहे त्या पद्धतीने गळा शिवत चला. हे बघा, या पद्धतीने मार्क करून घ्या जेणेकरून तुमचा गळा शिवताना गोल येईल. गळा शिवताना हा गोलच आला पाहिजे, कारण तुम्ही जसा शिवाल त्याच पद्धतीने तो गळा पलटवल्यानंतर दिसणार आहे. त्यामुळे मार्क करून घ्या जर तुम्हाला येत नसेल व्यवस्थित टीप मारता तर. या पद्धतीने गळ्याला पूर्ण गळ्याला टीप मारून घ्या. टीप मारून झाल्यानंतर या पद्धतीने, आता टिप कंप्लीट झाल्यानंतर या पद्धतीने तुमचा गळा दिसणार आहे. अस्तर पूर्ण शिवून झाल्यानंतर जो आतला आपला ब्लाऊजचा भाग आहे तो पूर्ण कट करून घ्यायचा आहे. आपला जो ब्लाऊज पीसचा कपडा आहे तो कट केल्यानंतर तुमचा ब्लाऊज या पद्धतीने दिसणार आहे. आता जो ब्लाऊज आहे आतला आपला शिवण्याचा आतला, तिथे थोडं थोडं कट करून घ्यायचं आहे जेणेकरून उलटवायला सोपं जाईल आणि सोप्या पद्धतीने गळ्याला कुठे चिमटा वगैरे पडणार नाही. आता हा गळा जो आहे थोडं थोडं कट केल्यानंतर उलटवून घ्यायचं आहे तुम्हाला. आता हा जो गळा आहे तो आपल्याला उलटवून घ्यायचा आहे. गळा उलटवण्याच्या वेळी जो अस्तर आहे तो आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा आहे. हे बघा, या पद्धतीने. आता फोल्ड केल्यानंतर जो आपला ब्लाऊजचा कपडा आहे तो कपडा पूर्णपणे हाताने प्रेस करून घ्यायचा आहे, दाबून घ्यायचा. सगळ्या बाजूला व्यवस्थित कपडा हे करून घ्यायचं जेणेकरून कुठे कापडाला घडी वगैरे पडणार नाही. हाताने एकदम व्यवस्थित कापड केल्यानंतर त्याला पूर्ण गळ्याला गोलाकार या पद्धतीने आपल्याला टीप मारू नये. या पद्धतीने आता आपला पूर्ण कपडा एकदम व्यवस्थित बाहेर उलगडवल्यानंतर कुठेही घडी वगैरे कुठेही काही नसताना या असा दिसतोय. आता याला पूर्णपणे टीप मारून घेऊयात आपण. टीप मारल्यानंतर मैत्रिणींना, टीप मारताना काय करायचं आहे ना, कपडा धरताना टाईट पकडायचा आहे, एकदम व्यवस्थित पकडायचं आहे, आणि थोडीशी 1.5 इंचावर दुरून टीप मारायची. एकदम शेजारी टीप मारायची नाही त्या गळ्याला आपल्याला. तर आता टीप मारून घेऊया आपण या गळ्याला. हे बघा, ही टीप मारल्यानंतर आपला गळा असा दिसतोय, आणि दुरून टीप मारल्यानंतर 1.5 इंच अंतरावरती ब्लाऊजला जी फिनिशिंग दिसते ती खूप सुंदर दिसते मैत्रिणी. बऱ्याच बायका जवळनं टीप मारतात, पण जवळनं मारलेली टीप ही ब्लाऊजला खूप वेगळा ब्लाऊज दिसतो तो, आणि दुरून मारलेली जी टीप असते 1.5 इंच अंतर सोडून त्या ब्लाऊज खूप छान दिसतो ब्लाऊज तयार झाल्यानंतर. त्यासाठी दुरून टीप मारा, 1.5 इंच दुरून. आता पूर्ण ब्लाऊज आपण शिवून घेतला आहे. तो गळा उलटवल्यानंतर ब्लाऊजच्या 4ही बाजू बॅकच्या शिवून घेतल्या आहेत जेणेकरून आपला अस्तर आणि ब्लाऊज इकडे तिकडे जाणार नाही. आता पूर्ण ब्लाऊज शिवून झाल्यानंतर बरोबर शोल्डरचा मध्य घ्यायचा. शोल्डरच्या दोन्ही बाजूचे मध्य घेऊन आपण काय करायचं आहे ना, टक्स मारायचे, बॅकचे टक्स मारून घ्यायचे आहेत आपल्याला. बरोबर टक्स मारताना 4.5 इंच मोजून घ्यायचं, 4 ते 4.5 इंच, आणि आपल्याला जो बॅकचा टक्स आहे किंवा डाच आहे तो मारून घ्यायचा. डाच मारताना खालून हा 1/2 इंच घ्यायचं
जिथे आपले 4.5 इंच येतं तिथपर्यंत जाऊन रिटर्न यायचं आणि ही टीप मारून घ्यायची. आता आपले दोन्हीही टक्स बॅकचे मारून झालेत. आता आपल्याला जो बॅक आहे त्याला कमरपट्टी जॉईन करायची. कमरपट्टी जॉईन करताना हे बघा, आपला जो बॅक आहे तो असा समोर ठेवून घ्यायचा. त्याच्यावरती आपण जी 1.5 इंचाची पट्टी आहे ना कट केलेली, ती पट्टी घ्यायची. ती ठेवताना आपला जो सरळ भाग आहे, सोयीचा भाग, त्यावरती ही पट्टी ठेवायची आणि खाली बरोबर 1/2 इंच मापावरती टीप मारायला घ्यायची. 1/2 इंच मापावरती टीप मारल्यानंतर कपडा जो अस्तरची पट्टी आहे ती उलगडून घ्यायची आणि त्या पट्टीवरती एक दाबटीप द्यायला विसरायचं नाही. ती दाबटीप कधीच विसरायच्या नाही मैत्रिणींनो. तर दाबटीप दिल्यानंतर आपला जो ब्लाऊज आहे तो या पद्धतीने दिसते. ब्लाऊज दिसतानाच दिसतं की कपड्याला फिनिशिंग किती येते ते. हे छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्यामुळे आपलं ब्लाऊज तयार होत झाल्यानंतर खूप छान दिसतं. त्यामुळे शिवताना कंटाळा कुठलाच करायचा नाही, टिपा वाचवायच्या नाहीत. आता वरती कपडा फोल्ड करून घेतला आतमध्ये थोडासा आणि जे पूर्ण पट्टी आहे ती आतमध्ये वळवून या पद्धतीने पूर्ण आपली जी कमरपट्टी आहे ती आपण आतमध्ये टीप मारून घेत आहोत. कुणाला तिथे हातशिलाई आवडत असेल तर मधोमध थोडीशी 5 नंबरची टीप मारून घ्यायची आणि नंतर हातशिलाई करून द्यायची मैत्रिणी. पण शक्यतो टीपच मारून घ्यायची. आता ही टीप मारल्यानंतर आपली पूर्णपणे कमरपट्टी जोडून झालेली आहे. म्हणजे आपला बॅक हा पूर्णपणे रेडी आहे. आता आपला फ्रंट आणि बॅक दोन्हीही रेडी झालेले आहेत. यानंतर आपल्याला बॅकचं जे शोल्डर आहे आणि फ्रंटचं जे शोल्डर आहे ते दोघंही एकमेकाला जोडून घ्यायचे. आता या पद्धतीने आपला बॅक हे बघा समोर ठेवून घ्यायचा. ही सोयीची बाजू आहे आपल्या बॅकची, त्यावरती फ्रंट घ्यायचे आपले जे आहे ते. यात कमरपट्टी कशी दिसते ती बघा अगोदर. हे बघा, जी आपली कमरपट्टी आहे ती पूर्ण फिनिशिंगसह आणि ब्लाऊज किती सोबर दिसतो ते यात दाखवते. कमरपट्टीनं बरेच जण कमरपट्टीनं लावता डायरेक्ट उलटवतात, पण तो ब्लाऊज आणि कमरपट्टी लावलेला ब्लाऊज यात खूप फरक दिसतो मैत्रिणींना. आता जो आपले फ्रंट आहेत ते त्याच्या सोयीच्या भागावरती फ्रंटचा सोयीचा भाग ठेवून घेतला आहे आणि वरती जे शोल्डर आहे आपले वरती तिथे 1/2 इंच मापावरती आपल्याला टिपा मारून घ्यायच्या आहेत तिथे दोन्ही शोल्डरला. चला दोन्ही शोल्डरला आपण टिपा मारून घेऊयात. टिप मारल्यानंतर मैत्रिणींनो दोन्ही शोल्डरला या पद्धतीने आपले शोल्डर दिसणार आहे. आता जे टिप मारले ते उलगडल्यानंतर दोन्ही भाग फ्रंट आणि बॅक जॉईन झाले आपले. आता या पद्धतीने आपले भाग दिसत आहेत ते जॉईन केल्यानंतर शोल्डर आपले दिसते. आता याला आपल्याला बाही जी आहे ती जॉईन करून घ्यायची. बाही जॉईन करण्या अगोदर आपला जो कपडा आहे मैत्रिणींनो ब्लाऊज पीसचा तो कमी आहे. त्या कपड्याला अगोदर आपल्याला जोड देऊन घ्यावे लागणार आहेत. आपले जोड देताना आपले जोड जे आहेत ते आपल्या ब्लाऊज पीस जे आहे त्याला काट आलेत आणि काट आपले बरोबर मध्यभागी यायला हवेत. त्यासाठी आपल्याला दोन्ही साईडनी जॉईन द्यायचे. बघा हा जो कपडा घेतला आहे मी त्या मापाचा दोन्ही बाजूने बघा 2 तुकडे मी कट करून घेतलेत कापडाचे आणि ते बरोबर सोयीच्या भागावरती सोयीचा भाग ठेवून 1/2 इंचावरती टीप मारायची. हे बघा यामध्ये दिसतं या पद्धतीने टीप मारायची. टीप मारल्यानंतर त्याला दाबटीप द्यायची मैत्रिणींनो आणि जी दाबटीप देतोय आपण हे बघा या पद्धतीने कपडा टाईट करून घ्यायचा हाताने प्रेस करून. कपड्याला चिमटे पडतात. हा जो कपडा आहे ना पातळ कपडा आहे हा, त्यामुळे कपडा धरताना कुठलाही ब्लाऊज असला तरी कपडा टाईटच पकडायचा हातामध्ये. आता याच पद्धतीने ब्लाऊजच्या दोनही बाजूंनी आपल्याला टिपा मारून घ्यायच्यात आणि जे ब्लाऊज आहे त्याला जॉईन करून घ्यायचे. हे जोड दिल्यानंतर यावरती आपल्याला मग अस्तर शिवून घ्यायचं आहे मैत्रिणींनो.
जी अस्तरची आपण बाही काढलेली आहे ती जी बाही आहे ती याला जॉईन करून घ्यायची. हे बघा दोन्ही बाजूला याच पद्धतीने अगोदर टिप मारायची पाव इंचावरती, त्यानंतर दाब टिप द्यायची त्याला. हे बघा टिपा मारल्यानंतर या पद्धतीने आपली बाही दिसते मैत्रिणींनो. आता त्याला आपल्याला बाही आहे ती खालच्या बाजूने टिप मारून घ्यायची पाव इंचावरती. अस्तरची जी बाही घेऊ आपण तिला ती, आणि हे बघा आता आपण त्यावरती अस्तर ठेवून घेऊयात. बाही बरोबर काठ मधोमध आले आहेत त्याच्या, आणि दोन्ही बाजूने कपडा येतोय, जो आपला कपडा आता शिवणात दिसणार नाही. आता ही जी बाही आहे ही आपण अस्तरची जी बाही आहे ती बरोबर मधोमध ठेवूयात, जेणेकरून आपला जो ब्लाऊज आहे आता खाली आपल्याला टिप मारून घ्यायची. या 2 स्लीव्ज आहेत अस्तरच्या, त्यातली एक मी बाजूला काढून घेते. आता स्लीव्ज सरळ करून घ्यायची ती हाताच्या साहाय्याने, आणि बरोबर खालच्या बाजूने आपल्याला इथे आता टिप मारून घ्यायची आहे. खालच्या बाजूने पाव इंच अंतरावरती ही टिप मारायची. टिप मारून घेतल्यानंतर त्याला पलटवायचं आहे आणि खाली परत एकदा दाबटीप द्यायची. बघा दाबटीप मारल्यानंतर आपली जी बाही आहे ती या पद्धतीने दिसणार आहे. अगोदर पाव इंचावरती टिप मारायची, कपडा फोल्ड करायचा व आतमध्ये कपडा आता दुमडवून घ्यायचा पूर्णपणे, आणि सर्व बाजूंना एकसारख्या अंतरावरती टिप मारून घ्यायची. पूर्ण साईडला बाहीच्या सर्व बाजूंनी टिप मारल्यानंतर या पद्धतीने आपली बाही दिसणार आहे. आणि जो खालच्या बाजूला जो दिसतंय ना तिथे पण आपल्याला एक दाबटीप देऊन घ्यायची. या पद्धतीने पूर्ण शिवल्यानंतर आपली बाही दिसणार आहे. आणि बाहेरील जो कपडा आहे अस्तर सोडून एक्स्ट्राचा, तो कपडा कट करून घेतला आहे मैत्रिणींनो आपण. जो एक्स्ट्राचा कपडा आहे, आपले जे अस्तर आहे ते परफेक्ट मापाचं आहे. त्यानंतर इथे खालच्या साईडला दाबटीप एक देऊन घ्यायची आपल्याला. व्हिडिओत दिसतं त्या पद्धतीने. आता ही आपली बाही पूर्णपणे दोन्ही बाजूच्या रेडी आहेत. आता दोन्ही बाही आपण चेक करून घेत आहोत एकसारख्या आहे की नाही. त्यानंतर एकसारख्या आहेत हे बघितलं, चेक केल्यानंतर त्याचा मध्य काढून घ्यायचा आहे मैत्रिणींना, जेणेकरून शिवताना कुठली एक कमी जादा, डाव्या बाजूची कमी उजव्या बाजूची जादा असं आपलं होणार नाही. आता जो आपला फ्रंट आणि बॅक आहे तो उलगडून घ्यायचा. शोल्डर आहे तिथे बाही जे आपले मध्य आहे शोल्डरचा, फ्रंट आणि बॅकच्या मधोमध जॉईन केल्यानंतर जो मध्य येतो ना ते आपलं शोल्डर, तिथे बरोबर हा जो बाहीचा आपण मध्य कट केला ना आता, तो ठेवून घ्यायचा. आणि बाही जोडताना एक गोष्ट आठवणीत ठेवायची मैत्रिणींनो, बाहीचा जो खोलगट भाग आहे तो फ्रंटला येतो, आणि जो बाहेरच्या मुंड्याचा आकार आहे, जो उंच भाग आहे, तो भाग बॅकला येतो. त्यामुळे शिवताना नेहमी आठवणीत ठेवायचे की बाहीचा खोलगट भाग हा फ्रंटला येतो, आणि जो उंच भाग आहे, बाहेरचा मुंड्याचा आकार आहे, तो बॅकला येतो. आता मधोमध बाही ठेवल्यानंतर बाही या पद्धतीने आपण जोडून घ्यायची. आता बरोबर मधूनच सुरुवात करायची ती जोडताना. या पद्धतीने आपण हा जो आहे एक आकार जोडून घेतला आहे आपण फ्रंटचा. आणि आता बॅकचा आकार जोडताना दुसरे जो कपडा आहे तो आपण उलटवून घ्यायचा, जेणेकरून आपल्याला शिवणाला सोपं जाईल. आपल्या हाताशी करून घ्यायचं, आपल्या हाताला जे सोपं वाटेल त्या पद्धतीने दुसऱ्या बाजूची बाही जॉईन करून घ्यायची. आता ही बाही जॉईन केल्यानंतर मैत्रिणींनो पूर्ण जी बाही आहे ए सिंगल टिपवर न ठेवता परत एक डबल टिप त्याला आपल्याला मारून घ्यायची. डबल टिप पूर्ण बाहीला मारून घ्यायची. त्यानंतर या पद्धतीने आपली बाही दिसते. आता जो फ्रंटची कमर, बॅकची कमर, हा जो ओपन भाग आहे हे बघा या पद्धतीने हा जे दिसतंय याला आपल्याला टिप मारून घ्यायची. एक्स्ट्राचं जे कपडा आहे तो कट करून घेतला मी. आता हे जे दिसतंय व्हिडिओमध्ये हा जो कपडा, याला आपल्याला टिप मारायची मैत्रिणींनो. टिप मारण्या अगोदर त्याला
बरेचदा असं होतं की जो आपला फ्रंट आहे तो बॅकपेक्षा मोठा येतो बाहीमध्ये. तर त्यावेळी कधीही घाबरून जायचं नाही किंवा आता काय करायचं, कुठे कापायचं या गोष्टीसाठी विचार करायचा नाही. फ्रंट आपला मोठा झाल्यानंतर जो मोंडा आहे, जी आपली बाही आपण जोडतो जिथनं, ज्या मोंड्यामध्ये ज्या बाजूचा मोठा झाला आहे, फ्रंटचा होऊ शकतो, कधी बॅकचाही होऊ शकतो. तर तिथे आपल्याला काय करायचं आहे, बघा या पद्धतीने होऊ शकतो मोठा. आता हा मोठा झालेला नाही आहे, मी तुम्हाला व्हिडिओत दाखवते. तर हे बघा हा मोंडा, इथे काय करायचं, काखेच्या मापामध्ये या पद्धतीने मी तुम्हाला मार्क करून दाखवते. हे बघा 1/2 इंच आपलं जसं जितकं अंतर वाढलं आहे ते बघून घ्यायचं आणि या पद्धतीने थोडंसं गोलाकार टीप मारून घ्यायची. जी बाजू जास्ती आहे ती बाजू टीप मारल्यानंतर कमी होणार आहे. आणि त्यानंतर ही जी आहे आपली कमरपट्टीची टीप, ही सुलट बाजूने ब्लाऊजच्या मारून घ्यायची. आता दोन्ही बाजूच्या आपल्या कमरेच्या टिपा मारून झाल्यानंतर पूर्ण ब्लाऊज उलगडवून घ्यायचा आणि कमर आपलं किती आलं आहे ते मोजायचं. आता यात आपलं 41 दिसतं आहे आणि आपले जे ब्लाऊजची फिटिंग आहे ती 36 आहे. 36 36.5 हे माप आहे. तर आपलं जे माप आहे आता हे 41 आले, म्हणजे 5 इंच एक्स्ट्राचं माप आहे. 5 इंच माप आपल्याला दोन्ही बाजूने कमी करायचं आहे. मग 5च्या हाफ 2.5 इंच येतं. हे बघा आता जे कमर आहे तिथे आपल्याला टीप मारायची, फिटिंगची टीप येणार ही. आता आपल्याला 5 इंच माप दोन्ही साईडने कमी करायचं म्हटल्यावर एका बाजूने आपल्याला 2.5 इंच माप मैत्रिणींनो फिटिंग करताना कमी करावं लागणार आहे. तर 2.5 इंच कमी करताना आपली जी फ्रंट आणि बॅक हे दोन्ही मिळून दोन्ही बाजू, म्हणजे एक बाजू आहे आपली एक साईडची कमर. ज्यांना 2.5 कळणार नाही किंवा त्याचा हाफ करता येणार नाही त्यांनी टेपला 2.5 मोजायचं आणि त्याचा हाफ फोल्ड करून घ्यायचं, म्हणजे 1.25 इंच माप येते. आणि ते माप मिळाल्यानंतर दंडगेर मोजायचं, जो की आपला 6.5 आहे. तो मोजून घेतल्यानंतर या पद्धतीने खडूने लाईन मारून घ्यायची आणि त्यावरती आपण टिप मारून घ्यायची. एक्स्ट्राच्या 2 टिपा परत मारून घ्यायच्या. एका बाजूने 3-3 टिपा मारल्यानंतर पूर्ण फिटिंग होते आणि फिटिंग झाल्यानंतर या पद्धतीने आपला ब्लाऊज रेडी झालेला आहे मैत्रिणींनो. हा आपला कटोरीचा पूर्ण ब्लाऊज रेडी झालेला आहे. ब्लाऊज शिवल्यानंतर तो या पद्धतीने दिसतोय आता. आणि हो, मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटेन. तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय शिकायला आवडेल ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा मैत्रिणींनो. माझं ठरलं आहे तुम्हाला काय शिकवायचं ते, पण तुमच्याकडनं ऐकायला मला छान वाटेल. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघा, ब्लाऊज शिवा आणि हो, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर कराल. तुम्ही मला जेवढं लाईक शेअर जास्तीत जास्त कराल त्याच्या 10 पट जास्त, त्याच्या 100 पट जास्त मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल. बाय मैत्रिणींनो, बाय.